हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 13. विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 13ला सुरुवात केलेली आहे. ज्या इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेम डिपेंड ऑन सबस्टिट्यूशन डिपेंड आहे. कधीच इंटिग्रेशनमध्ये कोणचा प्रॉब्लेम कोणत्या मेथडनं सॉल्व करायचा हे सांगत नाही. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं असते, दिलेला प्रॉब्लेम कोणत्या मेथडनं सॉल्व करायचा. समजा सुरुवातीला तुमचं इंटिग्रेशन आलेलं आहे आय इज इक्वल टू एक्स रेस टू दी पॉवर 5 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. तुमचा पहिला रूल तुमच्या लक्षात आला पाहिजे. इन दिस केस इंटिग्रेशन ऑफ धिस टाइप ऑफ मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. आपल्याला याचं इंटिग्रेशन काढल्या जात नाही. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचे काढल्या जात नाही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही. म्हणजे आपल्याला याला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. कसं अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करायचं, या व्हेरियस टाईपच्या मेथड्स असतात. त्यामध्ये जर तुमची एकदम कॉम्प्लिकेटेड टर्म वाटत असेल तर दिलेला प्रॉब्लेम हा सबस्टिट्यूशननं सॉल्व करायचा असतो. म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे, हा प्रॉब्लेम सबस्टिट्यूशननं सॉल्व करायचा. सबस्टिट्यूशनमध्ये कोणची टर्म पुट केली की सबस्टिट्यूशन करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यामध्ये जर 100% बॅलन्सिंग होत असेल तर सबस्टिट्यूशन करेक्ट आहे. हा जो एक्स रेस टू दी पॉवर 5 आहे याला एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर लिहिलं. हा जो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स आहे, आपल्याला याचं इंटिग्रेशन काढणं डिफिकल्ट असते. म्हणून टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर, इथे एक्स स्क्वेअर असल्यामुळे मी एक्स स्क्वेअरची किंमत काढतो, तसं नॉट नेसेसरी आहे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर. देअरफॉर इक्वेशन 1 मधला चेंज लोकेट करा. अजूनही आपल्याला अँटी डेरिव्हेटिव्ह तयार झालेला नाही आहे, पण आपण इंटिग्रेशनमध्ये काम करू शकतो. एक्स स्क्वेअर म्हणजे तुमचा आला टी मायनस एचा स्क्वेअर इंटू टी मायनस एचा स्क्वेअर. याला डायरेक्ट एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर लिहिला तरी चालतो. इथं आला तुमचा रूट टी, बरोबर आहे. इथं आला रूट टी आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा बाकी आहे पहा. इथं आला तुमचा डी टी बाय डी एक्स. ए स्क्वेअरचा 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथे आला तुमचा 2x. डबल एकदा पहा. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू टी. डी टी बाय डी एक्स इथं आला 0 पहा प्लस 2x. आता इथं टर्म बॅलन्स झालेली नाही आहे. आता एक्स रेस टू दी पॉवर 5 आहे, हा तुमचा एक्स स्क्वेअर आला इंटू एक्स येईल इंटू डी एक्स येईल. म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर 5चा 1 पार्ट, सेकंड पार्ट आणि हा थर्ड पार्ट आला. म्हणजे इथं आलं बरोबर टी मायनस ए स्क्वेअर. हा म्हणजे रूट टी आणि हा एक्स डी एक्स पहा. डी टी बाय 2 इज नथिंग बट एक्स डी एक्स. म्हणजे हा जो तुमचा एक्स डी एक्स आहे याच्या जागी तुमची डी टी बाय 2 ही टर्म डेव्हलप झाली. तरीही आपला अँटी डेरिव्हेटिव्ह आलेला नाही. एक्स रेस टू दी पॉवर 5 या टर्मला तुम्ही एक्स स्क्वेअर इंटू एक्स रिप्रेझेंट केलं. हा टी मायनस ए स्क्वेअर टी मायनस स्क्वेअर रूट टी एक्स डी एक्स म्हणजे डी टी बाय 2. काय आलं पहा, इंटिग्रेशन ऑफ टी मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर रूट टी म्हणजे टी रेस टू दी पॉवर 1/2 अपॉन 2 इंटू डी टी. बिलकुल लहान मुलासारखं 1/2 इंटिग्रेशन ऑफ याचा स्क्वेअर करा. टी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर टी प्लस ए रेस टू दी पॉवर 4 इंटू टी रेस टू दी पॉवर 1/2 डी टी. डबल एकदा पहा. तुम्ही ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर टी रेस टू दी पॉवर 1/2 शांततेनं दिलेल्या टर्मला मल्टिप्लाय करा. टी स्क्वेअर टी रेस टू दी पॉवर 1/2 मायनस 2a स्क्वेअर टी रेस टू दी पॉवर 1/2 प्लस ए रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 1/2 डी टी. सरळ या टर्मनं याला मल्टिप्लाय करत घ्या. 1/2 हा सगळ्याचा कॉमन. 2 प्लस 1/2 म्हणजे टी रेस टू दी पॉवर 5/2. 2 प्लस 1/2 2 इंटू 2 4 प्लस 1 5/2 मायनस 2a स्क्वेअर टी रेस टू दी पॉवर 1 प्लस 1/2 हा 3/2 आला प्लस ए रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 1/2 डी टी. आता आपल्याला एक काम करायचं, 1/2 आणि पॉवर टर्म सारखीच सेपरेट करत घ्यायची. हे बा 1/2 टी रेस टू दी पॉवर 5/2 डी टी. शांततेने काम करा. मायनस 2a स्क्वेअर टी रेस टू दी पॉवर 3/2 डी टी. पहा साईन चुकली नाही पाहिजे. प्लस ए रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 1/2 डी टी. म्हणजे
दिलेलं जे इक्वेशन 1 होतं ते इक्वेशन 1चं कन्व्हर्शन अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करायचं. केलं. टी रेस टू दी पॉवर 1/2 न मल्टिप्लाय करायचं. 2 + 1/2 1 + 1/2 याला सिम्प्लिफाईड करता आल्यानंतर बाय युझिंग द इंटिग्रेशन x रेस टू दी पॉवर n dx इज नथिंग बट x रेस टू दी पॉवर n + 1 अपॉन n + 1 + c. इथं 1/2 टी रेस टू दी पॉवर 5/2 + 1 अपॉन 5/2 + 1 -2a² टी रेस टू दी पॉवर 3/2 + 1 3/2 + 1 प्लस a रेस टू दी पॉवर 4 1/2 + 1 1/2 + 1 प्लस c. एकदम शांततेने काय आहे ते पहा. 1/2 2 रेस टू दी पॉवर टी रेस टू दी पॉवर 7/2 अपॉन 7/2 -2a² टी रेस टू दी पॉवर 5/2 अपॉन 5/2 प्लस a रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 3/2 प्लस c. लास्ट स्टेप काय येईल पहा. हा 2 गेट कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल. इथं 1/2 सर्व टर्मला बाकी आहे आपला पहा. हा 1/2 फर्स्ट सेकंड थर्ड टोटल टर्मला द्यायचा आहे. म्हणजे इथं डिवायडेड बाय 2 इथं डिवायडेड बाय 2 इथं डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. लक्ष द्या, गडबड करू नका आणि बिनकाल प्रॉब्लेम जाईल. इथं डिवायडेड बाय 2 इथं डिवायडेड बाय 2. हे बा हा जो 1/2 होता, वाटलंच तर आपण डबल प्रॉब्लेम लिहू, थोडा खाली घ्यायचा आपल्याला हा प्रॉब्लेम, म्हणजे आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता आला पाहिजे. कोणीही त्या ठिकाणी गडबड बिलकुल होऊ द्यायची नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहा आता काय करायचं आपल्याला. हा जो बाय टू आलेला आहे तो परफेक्ट ठिकाणी पहा. गणित एकदम सोपं आहे, हार्ड लेवलचं नाही आहे. हे पहा हा 1/2 याला कॉमन याला आणि याला तिघायला मल्टिप्लाय करत घ्यायचा होता. इथं बरोबर इथं बाय टू आला. आता इथं बाय 2 आला. इथं किती येईल पहा तुमचा 2 गेट कॅन्सल होईल. टी व्हॉट इज द मिनिंग ऑफ टी. टी इज नथिंग बट a² + x² रेस टू दी पॉवर 7/2 अपॉन 7. हे बा टी a² + x². हा 2 कॅन्सल, हा 2 वरती गेला, 2 कॅन्सल. इथं आलं -2a², बरोबर आहे, -2a² a² x² 5/2 अपॉन 5 अपॉन किती आला तुमचा 5. हा 2 कॅन्सल. a रेस टू दी पॉवर 4/3 a² x² रेस टू दी पॉवर 3/2 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये माझी अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस आहे. जर माझं एखादं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकलेलं असेल तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट करून घ्या. पहा हा 5ला स्क्वेअर x टी बरोबर पुट केलं, x² किंमत डिटरमाइन केली, आलेल्या किमती सबस्टिट्यूट केल्या, पॉलिनॉमियल तयार केलं, सरळ इंटिग्रेशन पुट केलं आणि सबस्टिट्यूशनच्या शेवटच्या आन्सरमध्ये टीची किंमत डबल सबस्टिट्यूट करायची. a² + x² इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2 पहा. i = कॅल्क्युलेशन जास्त आहे, मजा येते. 5 - 3x 2 - 3x रेस टू दी पॉवर -1/2 dx. आता आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायचं हे 100% कळते, पण एखाद्या गणितामध्ये जर आपल्याला सबस्टिट्यूशन समजत नसेल तर जी अवघड टर्म असेल तिला पुट करायची. या पहिल्या गणितामध्ये ही टर्म अवघड होती इंटिग्रेशन काढणं, यामध्ये ही टर्म अवघड होती इंटिग्रेशन काढणं, तर हे पुट करून पाहायचं. पुट t = 2 - 3x, बरोबर आहे. आता इथून आपल्याला x ची किंमतसुद्धा डिटरमाइन करायची आहे, तर असं येईल पहा. 3x इकडे येईल, t इकडे येईल, मायनस हा इक्वेशन 1 आला, इथं आला 3x = 2 - t, दॅट इज x = 2 - t अपॉन 3. किती आला तुमचा x = 2 - t अपॉन 3. हे जर तुमचं इक्वेशन सेकंड असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहा इक्वेशन 2 काय तो डेरिव्हेटिव्ह पहा. याचा डेरिव्हेटिव्ह आला dt/dx, याचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 2चा 0, हा आलेला आहे -3, हा किती आलेला आहे -3. म्हणजेच dt/3
इज इक्वल टू एक्स डी एक्स. इथं आपला एक्स डी एक्स आलेला आहे. एक्सची किंमत तर आपली पूट झालेली आहे, एक्स डी एक्सही नाही. डी टी बाय 3 बरोबर डी एक्स, म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, मायनस डी टी बाय 3 मस्ट बी इक्वल टू डी एक्स. डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू 0 - 3 मायनस डी टी बाय 3 बरोबर डी एक्स. इक्वेशन 1 टोटल चेंज करा. इक्वेशन 1 एकदम शांततेनं प्रॉब्लेम पाहायचे सोपे आहे. आय इज इक्वल टू 5 - 3. एक्सची किंमत किती आलेली आहे पहा, एक्सची किंमत 2 - t/3 है बा. 5 - एक्सची किंमत 2 - t/3 हा कंप्लीट इथं आलेला आहे. 2 - 3x म्हणजे t रेज टू दी पॉवर -1/2 dt. वेट करा, 3 ला 3 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे 5 - 2 + t बरोबर आहे इंटू t रेज टू दी पॉवर -1/2 dt. हे गणिताला वेळ लागतो पण सोपे गणित आहे. इथे किती राहिलं पहा, इज इक्वल टू 3, 5मधून 2 गेले, 3 + t पहा, 3 + t रेज टू दी पॉवर -1/2 dt. 1/2 dt पहा, डी टी बाय -dt/3 टर्म आलेली आहे तुमची. इथं मोठी चूक केलेली आहे तुम्ही. हे डी एक्सची किंमत -dt/3 आहे, इथं बाय 3 आहे, इथं -dt आहे. इथं आलं तुमचं -dt/3, इथं आलं -1/3, 3t रेज टू दी पॉवर -1/2 प्लस t रेज टू दी पॉवर -1/2 dt बरोबर आहे. हे -1/2 मल्टिप्लाय केलं, आत 3ला मल्टिप्लाय करत घ्या. इथं आलं -3/3 t रेज टू दी पॉवर -1/2 dt प्लस -1/3 t रेज टू दी पॉवर 1 - 1/2 म्हणजे 1/2 dt. हे तुम्हाला सेपरेट इंटिग्रेशन काढायचं आहे. हे बा, पहिले इंटिग्रेशन याला सेपरेट केलं, नंतर याला केलं, प्लस मायनस लक्षात ठेवा 1 - 1/2 म्हणजे 1/2 येते. हे गणित सोडवताना थोडं बोर होते, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस असतात, तिच्यावर थोडी कमांड आली पाहिजे व्यवस्थित. ऐका आता काय झालं पहा, झालं इंटिग्रेशन. फक्त इंटिग्रेशन काढतो मी. इथं आलं माझं -t रेज टू दी पॉवर -1/2 + 1 -1/2 + 1. इथं -1/3 t रेज टू दी पॉवर 1/2 + 1 1/2 + 1 + c. या टर्मला सिम्प्लिफाईड करा आणि लास्टमध्ये टीची किंमत जी आलेली आहे 2 - 3x सबस्टिट्यूट करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. आपल्याला प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2मध्ये पुट काय करायचं हे शिकायचं आहे. बाकी आपोआप गणित येणार, ॲटोमॅटिक येणार. पाण्यामध्ये पडल्यानंतर आपल्याला पोहणं येणारच. तसंच या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला गणिताची सुरुवात आली म्हणजे 100% गणित येईल. प्लस मायनस जर चुकलं असेल तर करेक्शन करा. हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममधली तुमची कोणत्या टर्मचं तुम्हाला इंटिग्रेशन येत नाही पहा. याचं इंटिग्रेशन येते, याचं येते, याचं येते, याचं येत नाही. मग या टर्मलाच पुट करायचं t = 2x + 3. याचा पहिले डेरिव्हेटिव्ह काढून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाते पहा. इथं झालं dt/dx. ॲडजस्टमेंट शिकवतो तुम्हाला. 2 + 0. आता इथं तुमचा dx आहे तर dt/2 मस्ट बी इक्वल टू dx. बरोबर आहे. dt/2 मस्ट बी इक्वल टू dx. आणि x = कोण येतो पहा, t - 3 मस्ट बी इक्वल टू 2x आणि x = t - 3/2. देअरफॉर इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मधला चेंज लोकेट करा. इक्वेशन 1 कसं बदलते ते पहा. इक्वेशन 1 मध्ये एक्सच्या जागी t - 3/2 येणार, 2x + 3च्या जागी t येणार आणि dxच्या जागी dt/2 येणार. I = पहा इथं आलेलं आहे 5 बरोबर. हे असेल इक्वेशन तुमचं. x म्हणजे कोण, t - 3/2 चा स्क्वेअर प्लस 4. x म्हणजे कोणाला
टी मायनस 3/2 प्लस 7 लक्ष द्या अपॉनमध्ये 2x + 3 म्हणजे टी रेस टू दी पॉवर टी आलं ना 2x + 3 हां टी रेस टू दी पॉवर 3/2 dt. जराशीही गडबड होऊ नका देऊ. पहा काय आलेलं आहे 5t² - 6t + 9. पहा इथं t² - 6t + 9 अपॉन 4 प्लस बेगबे बेदुनी 4 2t - 6 + 7 बरोबर आहे अपॉन या पूर्ण टर्मच्या अपॉनमध्ये टी रेस टू दी पॉवर 3/2 dt. दिलेल्या गणितामध्ये एकच स्टेप महत्त्वाची आहे ती म्हणजे अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन. बाकी काहीच नाही. अल्जेब्रिकवर कमांड आली तर गणित येण्याचे चान्सेस आहे नाहीत गणित जाऊ शकते. हे पहा 5t² - 30t + 45 हे पहा 5 न मल्टिप्लाइड 5t² - 30 + 45 प्लस ह्या ठिकाणी आलेलं आहे 8t इकडं मल्टिप्लाय केलेलं आहे 8t 7मधून 6 गेला 1 तिथं +4 येईल अपॉन येईल 4t रेस टू दी पॉवर 3/2 dt/2. पहा गणित जाण्याचे चान्सेस जास्त होतात. dt/2 आला एकदम व्यवस्थित बोर्डवर. पहा अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन इक्वेशन 1 5 टीची किंमत 7 3/2 आणि dxची किंमत dt/2 इथपर्यंत सिम्प्लिफाईड केलं. जर अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते करेक्शन करा. स्क्रीनशॉट काढून लिहिताना लक्ष द्या. पहा एकदम वेळ लागतो प्रॉब्लेमला. एकदम शांततेनं आपल्याला 2-2 3-3 प्रॉब्लेम शिकवणं पडतात. 3च प्रॉब्लेमला 15 मिनटं खातात जवळपास. अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन जास्त असल्यामुळे तसं होते. त्यामध्ये प्लस मायनस चुकण्याचे चान्सेस म्हणजे एक चॅलेंज असेल. पहा इथं आलं हा 4 आणि 2 8 आलं 8 इथं येतो 1/8 इथं येतो 5t² t रेस टू दी पॉवर 3/2 डिनॉमिनेटर सेपरेट करतो मी -30t टी रेस टू दी पॉवर 3/2 बरोबर 3/2. 1 मिनटं सिम्प्लिफाईड करा नंतर डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण. काय केलं पहा 5t² 30t मधून 8t गेले 8t 22t - 22t 30 मधून हा गेला 22 राहिला 40 + 4 49 + 49 अपॉन टी रेस टू दी पॉवर 3/2 dt/2 आणि 4 हा 8 झाला. आता पहा 1/8 5t² - 3/2 22t टी रेस टू दी पॉवर -3/2 49 टी रेस टू दी पॉवर -3/2 dt. खालची पॉवर टर्मवरती घेतली पॉझिटिव्हचा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा निगेटिव्ह इथं आला 5/8 t 2 - 3/2 2 - 3/2 म्हणजेच -1/2 dt 2 - 3/2 म्हणजेच -1/2 dt बरोबर -22 टी रेस टू दी पॉवर 1 आपलं 2 - 3/2 म्हणजेच -1/2 प्लस 49 टी रेस टू दी पॉवर -3/2 dt. अल्जेब्रिक कॅल्क्युलेशनवर लक्ष द्या. प्रॉब्लेम सोपा आहे पण जास्त लेंदी आहे म्हणून वेळ लागून राहिलेला आहे बाकी काहीच नाही. 5/8 सेपरेट करा 5/8 -1/2 dt -5/8 22 -1/2 dt प्लस 5/8 49
टी रेस टू दी पावर -3/2 dt. ॲडिशन जर चुकली तर तुम्ही करेक्शन करा. एक विनंती आहे तुम्हाला, ॲडिशन जर चुकली तर करेक्शन करा. 1 - 3/2 म्हणजे बरोबर -1/2 आला. 5/8 -1/2 + 1 -1/2 + 1 -110/8 टी रेस टू दी पावर -1/2 + 1 -1/2 + 1 5 × 49 9 5 85 5 8 4 5 24/8 टी रेस टू दी पावर -3/2 + 1 -3/2 + 1. एखादं अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस असतील तर करेक्शन करणे. इथं काय झालं पहा, 22 × 5 110. लास्ट स्टेप 5/8 1/2 1/2 1108 1/2 1/2 245/8 टी रेस टू दी पावर -1/2 -1/2 + c. बस लास्ट स्टेप इथं 10/8 टी कोण आहे पहा, टी कोण आहे तुमचा टी 2x + 3 2x + 3 रेस टू दी पावर 1/2 -2 20/8 2x + 3 रेस टू दी पावर 1/2 मायनस इथं 245 किंवा याला 8 करा. 245/4 2x + 3 रेस टू दी पावर -1/2 + c. डबल ही टर्म सिम्प्लिफाईड होऊ शकते, पण मी इथपर्यंत सॉल्व करेल. लक्षात ठेवा. प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम 3मध्ये अवघड टर्म सबस्टिट्यूशनवाली जी होती ती इक्वेशन 1मध्ये 2x + 3 बरोबर 2x + 3 रेस टू दी पावर 3/2 जो आहे त्याला टी पुट करा आणि दिलेला प्रॉब्लेम शांततेने सॉल्व करा. 100% तुमचा आन्सर बरोबरच येणार. मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 4ला ऑब्झर्व करा. इंटिग्रेशन ऑफ x² - x रेस टू दी पावर 6. तर पहिलं टार्गेट हे, इन दिस केस इंटिग्रेशन ऑफ डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू अँटी डेरिव्हेटिव्ह. हाऊ टू कन्वर्ट अँटी डेरिव्हेटिव्ह? बाय युजिंग सुटेबल फॉर्म्युली, मेथड्स ऑर फॉर्म्युला. या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो, पण डायरेक्ट सबस्टिट्यूशन वापरता येत नाही. जर सबस्टिट्यूशन मेथड वापरायची असेल तर ही जी टर्म आहे या टर्मला असं लिहिलं चालते का, 9 - x³ इंटू dx. तुम्ही सांगता सर हाव, 3 × 2 6 होतो. आता बरोबर ही टर्म सॉल्व केला जात नाही, तर या टर्मला पुट करा. पुट t = x³ dt/dx म्हणजे टीचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह 3x². इथं dx आहे, तर dxची किंमत किती येते पहा, dt/3 = x² dx. तुमचे इक्वेशन 1 बॅलन्सिंगला महत्त्व देते. तुम्ही जी टर्म पुट केली ती करेक्ट आली पाहिजे होती. यामध्ये ही टर्म पुट करणं सोयीस्कर करून पाहतो आपण. x² पुट केलं तर 2x डेरिव्हेटिव्ह, तर 2x नाही आहे. x³ केला 3x² येतो, म्हणजे हा असू शकतो. देअरफॉर इक्वेशन 1 पहा. इक्वेशन 1मध्ये आय दिलेल्या प्रॉब्लेममध्ये x² dx हा आला dt/3. इथं आला तुमचा 9 - x³ म्हणजे टीचा स्क्वेअर. इथं आलेला आहे 1/3 dt/9 - t² मीन्स 1/3 dt √3 - टीचा स्क्वेअर. इथं तुमचा अँटी डेरिव्हेटिव्ह पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x हा असतो 1/√1 - x². देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dx/a² - x² हा असतो 1/a साइन इनव्हर्स x/a + c. हा फॉर्म्युला कसा आला याचा प्रूफ काय हे समोर शिकवतो. हा तुमचा 1/3 जसाच्या तसा 1/3 हा साइन इनवर्स 1/x² dx हा आहे तो साइन इनवर्स x/a. इथे येईल साइन इनवर्स t/3 + c 1/3 साइन इनवर्स t
टी म्हणजे कोण आहे पहा, x³/3 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. ॲक्च्युअल तुमच्या एक्झरसाईजमध्ये हा प्रॉब्लेम पहिला आला. हा प्रॉब्लेम तुमचा समोरच्या एक्झरसाईजमध्ये डिपेंड आहे. हा पहिलेच आला, तुम्ही अभ्यास करताना कसा काढायचा सर, कसा आला, म्हणून आईला जाऊन शिकवणं पडला. ॲक्च्युअल पुढच्या एक्झरसाईजचा प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत आले. हा फॉर्म्युला आहे, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. हा प्रॉब्लेम 2 मेथडनं सॉल्व करू शकतो आपण. दिलेला प्रॉब्लेम कोणचीही मेथड अडॉप्ट केली तरी चालते. इथं मला डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा. x³ डेरिव्हेटिव्ह, जसा इथं x³ डेरिव्हेटिव्ह 3x² आलता, तिथे x² पाहिजे. मल्टिप्लायडेड बाय x² डिवायडेड बाय x². x² dx x इंटू x² x³. आता बिंदास पुट करा. पुट t इज इक्वल टू x³ dt बाय dx इज इक्वल टू 3x². dt बाय 3 इज इक्वल टू x² dx. dt बाय 3 इज इक्वल टू काय आलं, x² dx. इक्वेशन 1 मध्ये ज्या ठिकाणी dx असेल, ज्या ठिकाणी x² dx असेल, त्या ठिकाणी dt बाय 3 ही स्टेप येणार. I इज इक्वल टू पहा dt बाय 3, इथं आलेलं आहे t, इथं आलेलं आहे t-1, इथं आलेलं आहे 1/3 dt अपॉन t इंटू t-1. ही स्टेपसुद्धा प्रॉपर आन्सर आपल्याला याचं पार्शल फ्रॅक्शन मेथडमध्ये भेटणार. पार्शल फ्रॅक्शन मेथड यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन देणार आहे. प्रॉपर आज तुम्हाला टेम्पररी एक्सप्लेनेशन सांगतो. या स्टेपमध्ये दिलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते टेम्पररी एक्सप्लेनेशन मी आज तुम्हाला देऊ शकतो. याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला समोर भेटेल, सध्या भेटणार नाही. आता आपल्याला या ठिकाणी डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करायचा. इथं खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो ॲडजस्टमेंट करा. डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट पहिले सांगलं तुम्हाला इथं सरनं पहा पार्शल फ्रॅक्शन मेथडनं याला पुढं एक्सप्लेन करणार आहे डबल मी. हाही समोरचा प्रॉब्लेम पहा 1/3 इथं आलं t-1 वरती 1 आहे. बिंदासमध्ये तुम्ही असं लिहा +1 आला पाहिजे t-1 dt. माझं असं म्हणणं आहे ही स्टेप सेम आहे. तसं नाही सर तर आपण पाहू बाबा. t-t कॅन्सल, मायनस ऑफ मायनस +1 dt 100% बॅलन्स झालं. सेपरेट द डिनॉमिनेटर करा. 1/3 t इंटू t-1 बॅलन्सिंग पहा. खालचा डिनॉमिनेटर वरती बॅलन्स करायचा 1 dt वाला बरोबर बॅलन्स झाला पहा. t कॅन्सल, मायनस ऑफ मायनस प्लस, मायनस t-1 t-1 सो मेनी dt. t गेट कॅन्सल 1/3 dt t-1 मायनस 1/3 t-1 कॅन्सल 1/t dt. या गणिताचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला समोर भेटणार आहे. प्रॉपर बरोबर आहे. आता शेवटच्या 2 स्टेप पहा. हा 5th 6th हा 5thचा उरलेली टर्म बस एवढीच जागा लागते मला. काय आला पहा 1/3 log t-1 मायनस 1/3 log t प्लस c 1/3 कॉमन log a मायनस log b t-1 बाय t प्लस c 1/3 log t इज नथिंग बट कोण t x³ - 1 अपॉन x³ प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर. हे बघा 1/3 log t-1 1/3 log t 1/3 कॉमन log a मायनस log b log a/b. t ची किंमत x³ - 1 अपॉन x³ प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर. एकदम सुटसुटीत नीटनीटका प्रॉब्लेम समजून सांगितला. तुम्ही व्यवस्थित पहा. आजचा प्रेड जरा कॉम्प्लिकेटेड होता, त्याच्यावर लक्ष द्या. हा प्रॉब्लेम त्याच मेथडचा, त्याच लेवलचा, त्याच टेक्निकचा आहे. cos raised to the power 8 into cot x dx. cos raised to the power 8 cot means cos by sin. काही केलं तर याला सॉल्व केला जात नाही, दुसरे मेथड नाही दादा. तुम्ही सांगा मी हे लावतो ते लावतो इंटिग्रेशनमध्ये, तोच तर प्रॉब्लेम आहे. सुरुवात आली तर इंटिग्रेशन येते. मग इथं कॉस बाय साईन
टी जर पुट केला तर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो. इथपर्यंत बॅलन्स झालं. आता कॉस रेस टू दी पॉवर 8ला साईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा टी बरोबर तुम्ही साईन एक्स टाकला, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस होतो, नो प्रॉब्लेम. टी इज इक्वल टू साईन एक्स, टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स कॉस डी एक्स, ही टर्म सिम्प्लिफाईड झाली. कॉस रेस टू दी पॉवर 8ला टीमध्ये ट्रान्सफर करा. कॉस रेस टू दी पॉवर 8 कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4, कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4 झालं. तुमचा जो कॉस रेस टू दी पॉवर 8 असेल त्याला तुम्ही काय लिहू शकता ते आता समजून सांगतो. पहा देअरफॉर इक्वेशन 1 आय इज इक्वल टू कॉस रेस टू दी पॉवर 8 म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स रेस टू दी पॉवर 4. हे बा सिम्प्लिफाईड करतो मी, तुम्हालाच प्रश्न विचारतो, तुम्हीच मला समजून सांगा. या ठिकाणी 1 मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन एक्स, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साईन एक्स टी, टीचा स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4 आला बाळांनो. हे बा कॉस रेस टू दी पॉवर जो 8 आहे 8, त्या कॉस रेस टू दी पॉवर 8च्या जागी 1 मायनस टी स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4 आला. हे बा कॉस स्क्वेअर एक्स रेस टू दी पॉवर 4, कॉस स्क्वेअर थिटा 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा रेस टू दी पॉवर 4, साईन एक्स म्हणजे टी 1 मायनस टी स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4. देअरफॉर इक्वेशन 1 तुमचा आय इज इक्वल टू कॉस रेस टू दी पॉवर 8 1 मायनस टी स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4 कॉस एक्स डी एक्स डी टी अपॉन टी ही स्टेप आली. आता आपल्याला 1 मायनस टी रेस टू दी पॉवर 4 हा रफमध्ये डिटरमाइन करायचा. रफमध्ये कसं करसान पहा, बट 1 मायनस टी स्क्वेअर स्क्वेअर 4 इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ही टर्म आली. इथे येईल तुमचा 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू दी पॉवर 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा डबल ए मायनस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. समोर आलेलं आहे टर्म मोठी आलेली आहे. कशी करतात ते पहा. हे आपल्याला रफमध्येच करायचं आहे. बट 1 मायनस टी स्क्वेअर रेस टू दी पॉवर 4 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर. इथं आलेलं आहे 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू दी पॉवर 4 ए मायनस बीचा स्क्वेअर 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू दी पॉवर 4. एका टर्मनं मल्टिप्लाय करा. 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू दी पॉवर 4 1 मल्टिप्लाय केलं 2 न काढा मायनस 2t स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस 4 टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 2 टी रेस टू दी पॉवर 6. बघा मायनस 2t स्क्वेअर प्लस 4 टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 2 टी रेस टू दी पॉवर 6 प्लस टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 2 टी रेस टू दी पॉवर 6 प्लस टी रेस टू दी पॉवर 8 टी रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 4 टी रेस टू दी पॉवर 8 ए रेस टू दी पॉवर एम रेस टू दी पॉवर एन ए रेस टू दी पॉवर एम प्लस एन. आता टर्म मोठ्या शांततेने करा. टी रेस टू दी पॉवर 4 टाइम्स आणि 4 टाइम्स हे आला 6 टी रेस टू दी पॉवर 4. इथे आला 6 टी रेस टू दी पॉवर 4. त्याच्यानंतर एकच टर्म आहे तुमची टी रेस टू दी पॉवर 8 आणि 6 वाली किती आली पहा -2 मायनस 4 टी रेस टू दी पॉवर 6 पहा -4. नजर मागं पुढं होऊ शकते तुमची, लक्ष द्या. टी रेस टू दी पॉवर 6 2 रेस टू दी पॉवर 6 हा आला. आता 2t स्क्वेअर किती आला पहा 2t स्क्वेअर हा एक आणि हा एक हा आला -4 टी स्क्वेअर. कॉन्स्टंट किती आले पहा कॉन्स्टंट +1 कॉन्स्टंट किती आला +1
गणिताकडं पाहिल्या एकदम आपण बापाचं नाव घेतो, बापरे सर काय शिकून राहिले, आम्हाला तर काहीच समजून नाही राहिलं. वा वा, 100% समजणारे, 100% येणारे. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये एकदा लिहा पूर्ण टर्म. देअरफॉर इक्वेशन सेकंड पहा, I इज इक्वल टू टी रेस टू दी पॉवर 8 मायनस 4 टी रेस टू दी पॉवर 6 प्लस 6 टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 4 टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी इंटू डी टी. गणित हार्ड नाही आहे, फक्त अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन तुम्हाला चेक करायचे होते. ते आले की 100% गणित बरोबर येते. टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 4 टी स्क्वेअर 6 टी रेस टू दी पॉवर 4 मायनस 4 टी स्क्वेअर प्लस 1 100% करेक्ट आहे. डायरेक्ट डिनॉमिनेटर सेपरेट करा. टी रेस टू दी पॉवर 8 बाय टी, टी रेस टू दी पॉवर 6 बाय टी, टी रेस टू दी पॉवर 4 बाय टी, टी रेसचा स्क्वेअर बाय टी प्लस 1 बाय टी, सो मेनी डीट्या. बरोबर काय आलं, डायरेक्ट इंटिग्रेशन पहा. टी रेस टू दी पॉवर 7 डी टी मायनस 4 टी रेस टू दी पॉवर 5 डी टी प्लस 6 टी रेस टू दी पॉवर 3 डी टी मायनस 4 टी प्लस इंटिग्रेशन्स ऑफ 1 बाय टी डी टी. कुठंतरी फक्त आन्सर बॅलन्स करायचं मला, इथंच करतो पहा मी. टी रेस टू दी पॉवर 8 बाय 8 4 टी रेस टू दी पॉवर 6 बाय 6 6 टी रेस टू दी पॉवर 4 बाय 4 बरोबर आहे मायनस 4 टी स्क्वेअर बाय 2 मायनस किती प्लस लास्ट टर्म प्लस लॉग टी प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. पुढच्या स्टेप तर मला सांगण्याची गरज नाही, याच्या पुढं सरळ सरळ इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं. इंटिग्रेशन डिटरमाइन केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी टी असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला साइन एक्स पुट करायचं आणि मग फायनल आन्सर लिहायचं. अशा प्रकारे आजचा एकदम कॉम्प्लिकेटेड आणि लेंदी टॉपिक या ठिकाणी संपला. डिफिकल्टी असेल तर विचारा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.